नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण काही घेणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लिंबोनी या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिलेला आहे? गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिलेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, बौद्ध धर्माचा प्रमुख ग्रंथ कोणता? बघा, बौद्ध धर्माचा प्रमुख ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्रिपिटक. त्रिपिटक काय मित्रांनो? बौद्ध धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, अशोकांचे राज्य किती वर्षे चालले? बघा, अशोकांचे राज्य किती वर्षे चाललेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 40 वर्ष अशोकांचे राज्य हे चाललेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, गौतम बुद्धाचे बालपणाचे नाव काय? बघा, गौतम बुद्धाचे बालपणाचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिद्धार्थ हे काय मित्रांनो? गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, बौद्ध धर्माचे 2 प्रमुख ग्रंथ म्हणजे पंथ कोणते आहेत? बघा, बौद्ध धर्माचे 2 प्रमुख पंथ कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिनयान आणि महायान. हे काय मित्रांनो? बौद्ध धर्माचे 2 पंथ आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झालेली आहे? गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बौद्ध गया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? बौद्ध गया. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, बौद्ध धर्मातील त्रिपिटक कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? बौद्ध धर्मातील त्रिपिटक हे कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाली भाषेमध्ये लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण दिन म्हणजे महापरिनिर्वाण हे कोणत्या ठिकाणी झालेले आहे? गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुठे नेमके झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुशीनगर या ठिकाणी महापरिनिर्वाण झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, सम्राट अशोक कोणत्या वंशाचा होता? बघा, सम्राट अशोक हा कोणत्या वंशाचा होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मौर्य वंशाचा होता. कोणत्या मित्रांनो? मौर्य. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कलिंग युद्ध कोणत्या सम्राटाशी संबंधित आहे? बघा, कलिंग युद्ध हे कोणत्या सम्राटाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सम्राट अशोकांशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारलेला आहे? कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, धम्म ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? बघा, धम्म ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अशोकांची संबंधित ही धम्म ही संकल्पना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, अशोकांचा प्रसिद्ध शिलालेख कोणत्या लिपीत आहे? बघा, अशोकांचा प्रसिद्ध शिलालेख हा कोणत्या लिपीमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ब्राही लिपीमध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, बौद्ध धर्माचा प्रसार सर्वाधिक कोणी केलेला आहे? बौद्ध धर्माचा प्रसार हा सर्वाधिक कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार हा सर्वाधिक जास्त केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पहिली बौद्ध संगीती कुठे झालेली आहे बघा. पहिली बौद्ध संगीती कुठे झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजगृह या ठिकाणी पहिली बौद्ध संगीती ही झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, अशोकाने कोणत्या देशात धर्म प्रचारक पाठवले आहे बघा. अशोकाने कोणत्या देशामध्ये धर्म प्रचारक हे पाठवलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्रीलंका या देशामध्ये पाठवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, अशोकांचा मुलगा महेंद्र कुठे गेलेला आहे. अशोकांचा मुलगा हा महेंद्र कोणत्या ठिकाणी धम्म म्हणजे प्रचारासाठी हा गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे श्रीलंका या देशामध्ये गेलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, अशोकांची मुलगी संघमित्रा कुठे गेलेली आहे. अशोकांची मुलगी संघमित्रा हे कोणत्या ठिकाणी गेलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्रीलंका या ठिकाणी ती गेलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, संभाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजावर आक्रमण केलेले आहे. संभाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजावर आक्रमण केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोवा या ठिकाणी आक्रमण केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा केव्हा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1657 ला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. हे आपले म्हणजे 1657 ला त्यांचा जन्म झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, संभाजी महाराजांचे वडील कोण होते बघा. संभाजी महाराजांचे वडील नेमके कोण होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजी महाराजांचे वडील होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोणत्या स्त्रीने मराठा साम्राज्य चालवले आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोणत्या स्त्रीने मराठा साम्राज्य चालवलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ताराबाई यांनी मराठा साम्राज्य हे चालवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्णा नदीची भीमा नदी ही उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सिंधू नदी कोणत्या समुद्रात मिळते बघा. सिंधू नदी ही कोणत्या समुद्रामध्ये मिळते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरबी समुद्रामध्ये सिंधू नदी ही मिळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, संभाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचा विशेष महत्त्व दिलेले आहे. संभाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला विशेष महत्त्व दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रायगड या किल्ल्याला विशेष महत्त्व दिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याच्या पुढीलपैकी छत्रपती कोण झालेला आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याच्या पुढीलपैकी छत्रपती कोण झालेला आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजाराम हा छत्रपती झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा नदी ही भारतामध्ये कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या राज्यामध्ये प्रवेश करत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रवेश करत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते बघा. नर्मदा नदी ही कोणत्या समुद्रामध्ये मिळत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरबी समुद्रामध्ये नर्मदा नदी ही मिळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारताची सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते बघा. भारताची सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गुजरात राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, लुनी नदी कोणत्या राज्यात आहे. लुनी नदी ही कोणत्या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये लुनी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो,
मानवाच्या शरीरात रक्त शुद्धीकरण करणारा अवयव कोणता आहे बघा. मानवाच्या शरीरामध्ये रक्त शुद्धीकरण करणारा अवयव कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मूत्रपिंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वलित पर्वत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, लोणार सरोवर कशामुळे तयार झालेले आहे. लोणार सरोवर हे कशामुळे तयार झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उल्कापातामुळे लोणार हे सरोवर तयार झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, वायुदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात. वायुदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बॅरोमीटर. काय म्हणतात, बॅरोमीटर हे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, तीस्ता नदी ही कोणत्या नदीत मिळते असते बघा. तीस्ता नदी ही कोणत्या नदीत मिळत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीत मिळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, क्लोरोफिल कुठे आढळते बघा. क्लोरोफिल हे कोणत्या ठिकाणी आढळत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पान या ठिकाणी क्लोरोफिल हे आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो याला नेमके काय म्हटले जाते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो याला नेमके काय म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे परिभ्रमण असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारताचे सर्वात गोड पाण्याचे सरोवर कोणते बघा. भारताचे सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उलर. उलर काय म्हणतात, भारतातील सर्वात गोड पाण्याचे सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे वाढत असतो बघा. हरितगृह परिणाम हा कोणत्या वायूमुळे वाढत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडमुळे हरितगृह परिणाम हा वायूमुळे वाढत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.